खूप झंझटमारी करून हे मडगाड काढलंय आणि आता ऑइल ड्रेन करतोय. नट काढायला वाट लागलेली. ऑइल ड्रेन केल्यानंतर हे नट हा खालचा आहे तो साफ करायला लागतो. याच्यामधून किती कार्बन मटेरियल निघाले ते बघा. पूर्ण घाण निघालेली इकडे वरती वाला होतं. हे पूर्ण साफ करून परत लावायचं. हा नट लावून टाकूया आपण पहिला. नट लावला. 12 नंबरचा पाना घ्यायचा आणि हा टाईट करायचा. जास्त पण टाईट करू नका, नाही तर पूर्ण वाट लागेल. झाला टाईट. ऑइल ड्रेन केलं ते आपण साईडला ठेवून देऊया आणि हे वालं खालचं बॅश प्लेट प्लॅस्टिकची परत लावून टाकूया. हे घाण झालं तर वॉश करायला गाडी घेऊन जायची. बॅश प्लेट लावायच्या अगोदर मी पहिला इंजिनमध्ये ऑइल टाकून घेतो, नंतर मग गाडी वॉश करायला घेऊन जातो. कॅस्ट्रॉल पॉवर 1 अल्टिमेट 20W50 ऑइल टाकतोय मी बाईकमध्ये. आता इथे डिझेल वॉश करायला गाडी आणली आहे मी बँड्रा रेक्लामेशनला. मग इथून डायरेक्ट घरी जाऊन चेन क्लीप करायचं. गाडी वॉश करून आणली आता मी, मस्त चकाचक झाली आहे. आता चेन क्लीन करायची आहे. पूर्ण स्प्रॉकेटचे इकडचं ओपन केलं आहे. चेन सगळी क्लीन करायची आहे आणि नंतर ल्यूप करायची. डिझेल घेतलं आहे 20 रुपयाचा. थोडं डट निघालं आहे चेनमधून, पूर्ण घाण निघाली आहे. आता आपला चेन ब्रशने पूर्ण घासून चकाचक करायचं, नंतर कपड्याने पुसायचं. चेन थोडी आता क्लीन झाली आहे. पूर्ण कसली घाण निघाली आहे. पुढचं स्प्रॉकेटचं कवर तर क्लीन झालं पूर्ण चकाचक. पण एक गोष्ट दाखवतो तुम्हाला, हे क्लीन करायच्या बाबतीत काय वाट लागली. हे बघा पूर्ण काळं एवढं घाण निघाली आहे या एवढूशा स्प्रॉकेटमधून. म्हणून चेन क्लिप करताना हे दरवेळी क्लीन करत जावा. आजचा दिवस खूप हेक्टिक होता. आज पूर्ण बाईक मेंटेनन्सचं तुम्ही तर बघितलं असेल. आणि आता फायनली मला जे दाखवायचं होतं, मी नवीन एक जॅकेट घेतलं आहे. माझं पहिलं रायडिंग जॅकेट एक्झॉर क्रूज 2, ते तुम्हाला दाखवतो. आणि ते स्पेसिफिकेशन पण सांगेल मी, काय काय भेटलं आहे, किती प्राईजमध्ये भेटलं आहे, सगळं सांगतो. बाईक मेंटेनन्स तर तुम्ही बघितलं. आता हे 2 प्रोडक्ट घेतलेले आहे मी. एक बालाक्लावा आहे आणि एक एक्झॉरचं रायडिंग जॅकेट आहे क्रूज 2 म्हणून. हे असं पॅकेजिंग येतं याचं. नीट तुम्हाला दाखवतो. असं पॅकेजिंग येतं पूर्ण. आणि आपण ओपन केलं
तर याच्यामध्ये एक विंड शीटर पण येतो, रेनकोट याच्यावर घालायला फ्री आहे हा. आणि एक हे वाला जॅकेटचं कवर पण त्याच्यावर फ्री भेटतं. याची प्राईस पण तुम्हाला सांगेल, मला डिस्काउंटमध्ये भेटलं आहे. रायडिंग जॅकेट कसं वाटतंय ते मला एक कमेंट करून सांगा. गरम खूप होतं जॅकेटमध्ये. हे जॅकेट आहे, याचं बॅक प्रोटेक्शन एवढं मोठं आहे, फुल लेवल 2 जॅकेट आहे. याचं शोल्डर प्रोटेक्शन लेवल 2 आहे, याचं एल्बो प्रोटेक्शन लेवल 2 आहे. आणि एल्बो आणि शोल्डर तर टेम्परेचर टेस्टेड पण आहे. नुसतं याच्यात एकच ड्रॉबॅक आहे, याच्यात चेस्टचं प्रोटेक्शन पण नाही आणि याच्यात एक गॅप पण नाही दिली आहे. चेस्ट आपण अपग्रेड नाही करू शकत. 4 पॉकेट आहे याच्यात, 2 आतमध्ये, 1 2 इथे 3 आहे आणि इथे 4 आहे. 2 आतमध्ये 2 बाहेर. आणि याच्यात हे झिप लाईन पण आहे, ह्याला जर रायडिंग पॅन्ट अटॅच करू शकतो आपण. याची MRP पण तुम्हाला दाखवतो. एक्झॉर क्रूज 2 5606 रुपीज. पण मला कितीला भेटलं आहे ते तुम्हाला बिल सगळं मी प्रूफ दाखवतो. आणि याच्यामध्ये ॲडजस्टमेंट, कॉलरकडे वेल्क्रो आहे. हे एल्बो गार्ड फिट करायसाठी 1 2 ॲडजस्टमेंट आहे. आपल्या रिस्टकडे 1 ॲडजस्टमेंट आहे, हे दोन्ही साईडला आहे. 1 2 आणि 3. आणि आपलं MRP तर तुम्ही बघितली 5606 आहे. आणि याचं बिल आहे, यश एक्झॉर क्रूज 2 रेड ब्लॅक L साईज. इकडे दिसते तुम्हाला 5600, पण मला डिस्काउंटमधून भेटलं आहे 5100. आणि हे कुठून घेतलं आहे मी ते पण तुम्हाला सांगतो, गिअर गॅलेक्सीमधून. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा हा नंबर नोट करून कॉल करून त्यांना बोलू शकतात तुम्हाला जर हा एक्झॉरचा जॅकेट पाहिजे असेल तर.